महाराष्ट्र भाजपाचं प्रदेश अधिवेशन जे आहे ते पुण्यातील शिवछत्रपती क्रीडा संकुल या ठिकाणी पार पडतं। याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत संजय कुट्टे, आमदार संजय कुट्टे आहेत। भाऊ अधिवेशन पार पडतंय कार्यकर्त्यांचं, काय सांगाल? महाराष्ट्र प्रदेशाचं अधिवेशन होते आहे आणि यामध्ये माननीय अमितजी, माननीय देवेंद्रजी, माननीय नितीनजी हे निश्चितपणे अशा प्रकारे मार्गदर्शन करणार आहेत की ज्यामधून एक नवीन ऊर्जा ही निश्चितपणे कार्यकर्त्यांमध्ये जागृत होणार आहे आणि नवीन उत्साहामध्ये या महाराष्ट्राचा जो विकासाचा आम्ही घेतलेला ध्यास आणि संघटनांचा वर असलेला आमचा विश्वास या माध्यमातून जनतेचाही विश्वास जिंकण्याचा आम्ही निश्चित प्रयत्न करू आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये जनतेला अपेक्षित असं सरकार जे छत्रपती शिवरायांच्या विचारावर चालेल असं सरकार निश्चितपणे महायुतीचा सरकार आम्ही देणार। या अधिवेशनातून काय अपेक्षा तुम्ही व्यक्त करताय? तेच सांगितलं ना तुम्हाला, अधिवेशन काय, अधिवेशनामधून या आमच्या सगळ्या नेत्यांचं मार्गदर्शन करून नवीन चैतन्य, नवीन उत्साहानं जनतेमध्ये जाऊन ज्या योजना केंद्राच्या आणि राज्याच्या आहेत त्या विकासाच्या योजना जनतेपर्यंत सांगून जनतेचा विश्वास संपादन करणे आणि महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी सातत्यानं प्रयत्नाने हाच याच्यातून आम्ही घेऊन जाणार। महायुतीमध्ये 3 पक्ष आहेत आणि प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये 3 इच्छुक, तिन्ही पक्षामधून 3 इच्छुक पुढे येणार आहेत। कसा समन्वय साधला जाणार आहे जागा वाटपात? निश्चितपणे महायुतीमध्ये काही ठिकाणी हे प्रॉब्लेम आहेत, परंतु आमचे तिन्ही नेते महायुतीचे हे सक्षम आहेत आणि निश्चितपणे कमीत कमी बंडखोरी व्हावी आणि महायुती जे जनतेच्या स्वप्नातलं राज्य येणार आहे त्याच्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करावे हे निश्चितपणे आम्ही करू। अजित पवार गट महायुतीमध्ये असल्यामुळे कुठेतरी नाराजीच्या चर्चा सुरू झाल्या। कोणतीही नाराजीची चर्चा नाही। भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला एक वेळेस दिशा दिली की त्या दिशेनं चालणारा, त्या ध्येयानं, त्या विश्वासानं, त्या विचारानं चालला भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे। म्हणून जे जे महायुतीमध्ये समाविष्ट झाले त्यांना सगळ्यांना सोबत घेऊन आनंदानं आम्ही पुढच्या विधानसभेला जाणार आहे। शरद पवार असं म्हणालेत की अधिवेशनाच्या निमित्तानं जेवढ्या वेळा अमित शहा हे महाराष्ट्रात येतील तेवढ्या वेळा महाविकास आघाडीला फायदा होईल। एक लोकसभा निवडणुकीवरून दिसलेला आहे, त्यामुळे त्यांनी महाराष्ट्रात येत जावं। माननीय अमित शहा या देशाचे नेते आहेत आणि माननीय शरद पवार सुद्धा या देशाचे नेते आहेत, त्यामुळे या पद्धतीचं त्यांनी स्टेटमेंट करावं हे दुर्दैव आहे। हे होते आमदार संजय कुट्टे। व्हिडिओ जर्नलिस्ट शिवाजी साळुंकेसह राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठी, पुणे। Come on guys, hurry up. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं। Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता। But that's okay, you can learn. तो इसका ढक्कन देना। ये रेड वाला है, सही वाला देना। अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना। Manikchand Oxyrich, proudly Indian.